ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रियेला मंचरमध्ये गती मिळाली आहे। मंचर नगरपंचायत प्रभाग क्रमांक 2 मधील नगरसेविका सौ उर्मिला प्रवीण मोर्डे यांच्या माध्यमातून प्रभागामधील नागरिकांसाठी विशेष कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोहिमेअंतर्गत जवळपास 270 नागरिकांनी आपल्या मतदार नोंदणीचे आणि दुरुस्तीचं काम पूर्ण करून घेतलंय। काय आहे SIR मॅपिंग? अनेक नागरिकांमध्ये याबद्दल संभ्रम होता, परंतु नगरसेविका मोर्डे यांनी या मोहिमेचं महत्त्व स्पष्ट केलंय। गहन पुनरीक्षण ही भारतीय निवडणूक आयोगाची एक विशेष प्रक्रिया आहे। पारदर्शकता, मतदार यादीमधील चुकीची नावं, दुबार नोंदी आणि दिवंगत व्यक्तींची नावं काढून टाकणं हा याचा मुख्य उद्देश आहे। नवीन नोंदणी, 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवीन तरुणांची नावं नोंदवणं आणि पत्ता बदललेल्या मतदारांची माहिती अपडेट करणं यासाठी हे मॅपिंग अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद भेटतोय। नगरसेविका उर्मिला मोर्डे यांनी प्रभागामधील प्रत्येक घरांपर्यंत पोहोचून नागरिकांना या प्रक्रियेचं महत्त्व पटवून दिलंय। मतदान हा आपला हक्क आहे आणि आपली माहिती मतदार यादीमध्ये अचूक असणं ही आपली जबाबदारी आहे, असं आवाहन त्यांनी केलं आणि यामुळे परिसरामधील 270 नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घेतलाय। यावेळी बोलताना त्या म्हणाल्यात की अनेकदा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीमध्ये नाव नसल्यानं किंवा चुकीचं नाव असल्यानं नागरिकांना मनस्ताप होतो आणि तो टाळण्यासाठी आणि प्रभागाची मतदार यादी 100% अचूक करण्यासाठी आम्ही हा SIR कॅम्प घेतला आहे। नागरिकांनी दिलेला प्रतिसाद समाधानकारक आहे। या मोहिमेसाठी प्रवीण मोर्डे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध काम केलंय। मतदार यादीच्या या मॅपिंगमुळे भविष्यामधील मतदानाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे। नमस्कार, मी उर्मिला प्रवीण मोर्डे, नगरसेवक प्रभाग क्रमांक 2। SIR मॅपिंगसाठी संबंधित अधिकाऱ्यांना साधून आम्ही माझा मुलगा गंधार प्रवीण मोर्डे याच्या मोबाईलवर ते ॲप डाउनलोड करून सगळे प्रोसेस चालू करून आता प्रभाग क्रमांक 2 मधून तो सगळ्यांचं SIR मॅपिंग तो करत आहे। अंदाजे किती लोकांचं मॅपिंग झालं? अंदाजे जवळजवळ 270 लोकांचं मॅपिंग झालेलं आहे। काय SIR मॅपिंग हे काय आहे नक्की? सांगतो थोडक्यात। SIR मॅपिंग मतदान कार्ड संदर्भात म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रिया आहे, जी भारतीय निवडणूक आयोगाने सुरू केली आहे। यामध्ये मतदार यादीचा गहन पुनर्निरीक्षण केला जातो, ज्याचा उद्देश मतदार यादीतील चुकीची नावे, डुप्लिकेट नोंदी किंवा दिवंगत व्यक्तींची नावे काढून टाकणे किंवा नवीन मतदारांची नोंदणी करणे हा आहे। तरी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त ह्या नोंदणी प्रक्रियेत भाग घेऊन सगळ्यांनी सहकार्य करा। SIR मॅपिंग सर्वांनी करून घ्या आणि या प्रोसेसमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा। धन्यवाद। माझं नाव नवेश सय्यद आहे। या ठिकाणी SIR मॅपिंग करण्याचा कॅम्प सुरू आहे। कोणाच्या मदतीतून हा मॅपिंग सुरू आहे? हा जे मॅपिंगचा कॅम्प आहे हे नगरसेविका उर्मिला प्रवीण मोर्डे यांच्या माध्यमातून सुरू आहे। काय नक्की विषय आहे? SIR मॅपिंग काय आहे? पहिलं तर SIR मॅपिंग चालू होऊन म्हणजे बरेच दिवस झाले होते। या ठिकाणावर कोणताच अधिकारी इथं आम्हाला दिसत नव्हता। मग आम्ही इथं कोणता अधिकारी येत नव्हता, तर आम्ही आमचे जे नगरसेविका आहे उर्मिलाताई यांना भेटून त्यांच्याशी विनंती केली का पूर्ण गावात SIR मॅपिंग सुरू आहे, प्रत्येक ठिकाणी कॅम्प सुरू दिसतात आहे, परंतु प्रभाग क्रमांक 2 मध्ये आम्हाला कोणताही शासकीय अधिकारी दिसत नव्हता। आम्ही त्यांना विनंती केली त्या ठिकाणाहून की आम्हाला कोणता तरी अधिकारी नेमून द्यावा। मग त्या ठिकाणाहून त्यांनी कालपासून हे कॅम्प सुरू केले। मी सगळ्यांना विनंती करतो, मी माझ्या घरच्यांचं करून घेतले, हे जे न्यूज चॅनल याच्या माध्यमातून जे कोणी बघत असेल त्यांना सगळ्यांना मी विनंती करतो की लवकरात लवकर आपण आपल्या घरच्यांचे, कुटुंबियांचे, नातेवाईकांचे सर्वांचे मॅपिंग लवकरात लवकर करून घ्यावे अशी विनंती करतो। आणि पुन्हा एकदा नगरसेविका उर्मिलाताई प्रवीण मोर्डे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। वृत्त संकलन विभाग C24 तास मंचर।